पहा पहिल्या मॅच मध्ये काही कारणास्तव साहिल उपस्थित नव्हता, परंतु या महत्वाच्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये मात्र साहिल ज्युनियर आणि सिरता शेख अशी ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते या. आणि पहिल्याच षटकाला इथे मात्र सुरुवात करील प्रतीक विषय वापरले संघाच्या माध्यमातून राईटम राऊंड द विकेटने. पहिला चेंडू इथे मात्र पुढे सरसावत जाऊन खेळण्याचा प्रयत्न एज लागली होती, चांगला प्रयत्न केला होता महेंद्र विषयने हा झेल टिपण्यासाठी, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा झेल होता. परंतु शॉट थर्डमॅनला चांगला स्टॉप पाहायला मिळाला. तर डॉट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रतीक. यानंतर तलोली संघाने पूर्णपणे सज्ज राहायचा आहे. इथे मात्र ओव्हरपेच चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल ड्रॉप. साहिल ज्युनियरला इथे मात्र जीवनदान दिलेलं आहे आणि हा जीवनदान कदाचित वाफाले संघाला मागणं पडू शकेल. बीपीएल मध्ये सुद्धा त्याच्या बॅटमध्ये आपण खूपच छान फलंदाजी पाहिली होती. तब्बल अर्धशतकाची इनिंग सुद्धा त्याच्याकडे आपण पाहिली होती भिवंडी प्रीमियर लीग मध्ये, आणि त्याच फलंदाजाला मात्र या ठिकाणी जीवनदान दिलेलं आहे, झेल ड्रॉप केला आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आकाश कडनी मोठी चूक मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक पुन्हा एकदा इथे मात्र इनपुटच्या डोक्यावर केलायचा होता, परंतु या ठिकाणी पुन्हा झेल हवेत होता, झेल ड्रॉप झालाय. दोन्ही फलंदाजांना जीवनदान. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो या पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. ज्यावेळी रोहित शर्माला जीवनदान दिलं होतं त्यावेळी रोहित शर्माच्या बॅटमध्ये तब्बल 264 धावांची आपण इनिंग पाहिली आहे, आणि आता मात्र या दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळाल्यानंतर पाहूया कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. तसेच वाफाळी संघाला माई स्पोर्ट वाफाळी संघाला शुभेच्छा येते. सन्मानित नितीनजी विषय इथे मात्र स्विच हिट, चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी मात्र स्विचिट पलटी शॉट पाहायला मिळतो. या साहिलच्या बॅटमधून अद्भुत फटका, 6 धावांसाठी आपण पाहतोय. पुढील चेंडू इथे मात्र 3 झेल सुटले होते पहिल्या 3 चेंडूवर. इथे होता पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एसटी रक्षक महेंद्र विषय कुठल्या प्रकारची चुकी करत नाही, निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावली. आता इथे मात्र धावसंख्या धावपडका पाहायला मिळते ती 8. पहिले षटक मार्गस्थ प्रतीक विषय काय गोलंदाजी करतायत. खरंच मैदानाच्या आत जी गोलंदाजी सुरू आहे थोडंसं क्षेत्ररक्षकांनी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र गोलंदाजी अचूक टप्प्यावर. इथं मात्र यष्ट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय करतायत. साहिल याला माघारी परतावं लागेल. मोठा आदरा स्वराज डोले संघाला. त्यानंतर एक षटकार आपण पाहिला, परंतु वारंवार तशाच प्रकारचे फटके आपण त्याच्याकडे सिलेक्शन केले जात होते, आणि त्याच कारणाने पाहतो की प्रत्येकने अगदी एष्ट्यांवर निशाणा साधलाय. स्वराज 11 डोळे संघाला लागणारा हा पहिला झटका साहिल ज्युनियर माघारी परतो. या बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं त्याच्या बॅटमध्ये एक षटकार, त्यानंतर फक्त 7 धावांचाच आपल्या संघाला योगदान देऊ शकला, आणि त्यानंतर मात्र 1 डाऊन येतोय नवीन फलंदाज आतिश घोडविंदे. निश्चितच ढोले संघाला सन्माननीय निवृत्ती मगर सरांकडनं खूप खूप शुभेच्छा येतात. टीमचे स्पॉन्सर आहेत, आणि निवृत्ती मगर सर ढोले ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. निर्विवाद वर्चस्व ढोले ग्रामपंचायतीवर 3 सीट निवडून आणण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि ढोले संघाला शुभेच्छा येत आहेत. नक्कीच ढोले गावाची ओळख ज्या खेळाडूंनी मात्र निर्माण केलेली आहे तोच आतिश घोडविंदे आता मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. कारण महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटवर एक अधिराज्य गाजवलेलं आहे आपल्या खेळाच्या. तसेच शुभेच्छा येतात माई स्पोर्ट वाफाळे संघाला. नितीनजी विषय
यांच्याकडे इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला ड्राईव्ह करतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रतीक विषय आहेत. जोपर्यंत चेंडू फेकी करतील तोपर्यंत एक धाव पडून पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. दुसऱ्या षटकाला मार्गस्थ, दुसऱ्या षटकाला प्रारंभ आणि धावसंख्या धावफलकावर 9 वर पाहायला मिळते आपल्याला स्वराज स्पोर्ट डोले संघाची. नक्कीच आकाश हा गोलंदाज दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय आणि या ठिकाणी आतिशच्या बॅट मधून धमाका, बॉम्ब ब्लास्ट, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या डोक्यावर. 6 धावांसाठी षटकार. चुकीची लेंथ आपण पाहिली, डाब्या एष्टीवर चेंडूची फेकी होती आणि याच प्रकारे आतिशला मात्र जाणला जातो या मोठ्या फटक्यांसाठी. आलेल्या पहिल्याच चेंडूला सामोरं गेला आणि षटकाराने आपलं स्वतःचं अकाउंट इथे मात्र ओपन केलेलं आहे. अजून एक चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग. दुसरा बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला आणि मोठा झटका लागतो या ठिकाणी स्वराज इलेव्हन डोले संघाला. आतिश घोडविंदे यांच्या माध्यमातून फलंदाज बाद. रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑफला खेळाडू सज्ज होते. असं वाटलं होतं की मात्र आज षटकार जाईल, परंतु योग्य त्यावेळी चेंडूवर जम घेतली आणि काय झेल टिपला. अगदी 1 ते 2 इंच आतमध्ये हा झेल टिपलेला आहे. खेळाडू होते त्या ठिकाणी प्रथमेश. जबरदस्त झेल, कारण प्रत्येकाला सुद्धा माहिती आहे की हा झेल फार इम्पॉर्टंट असेल आपल्या संघासाठी, कारण अतिशचा झेल होता आणि मात्र खूपच छान इथे या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या संघासाठी प्रथमेश. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते आपल्याला. 2 गडी बाद 15. पहिल्या ओव्हरमध्ये प्रत्येकने 8 धावा खर्च केला आणि आतापर्यंत आकाशने 3 चेंडू मात्र या ठिकाणी फेकी केली. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण शानू आणि शानूला पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी बीट केलेला आहे. एक नवीन ऊर्जा सचिन आता मात्र माई स्पोर्ट वापरले संघाच्या खेळाडूंच्या मध्ये निर्माण झालेली आहे. आतिश बाद झाल्यानंतर निश्चित आतिश बाद झाल्यानंतर मात्र त्याआधी साहिलला सुद्धा माघारी परतावं लागले आणि दडपण असेल आता मैदानात असलेल्या फलंदाजांवर. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, खरं तर गती कमी होती. चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं. सरळ यष्टीरक्षक महेंद्र विषय यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतो, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू शानू याला हाताले. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या दुसरं षटक मार्गस्थ आहे. 15 या धावसंख्येवर धावसंख्या. योगी इथे मात्र मोठे फटके खेळावेच लागतील जर या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये स्वराज डोळे संघाला राहायचं असेल तर. परंतु काय कमबॅक केला आहे आकाशने, खूपच छान फुलटा चेंडू आहे. वा, जबरदस्त खेळ आज आकाशने या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडूला अडवतोय आणि एक सफल षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आपल्या स्पेलमध्ये 7 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 2 गडी बाद 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही आपल्याला 2 षटकांचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. परंतु आतापर्यंत जर खेळ पाहिला सचिन तर कुठेतरी वर्चस्व आपल्याला माई स्पोर्ट वापरले संघाचं पाहायला मिळतोय. निश्चितच खरं तर आकाश याचं मात्र कौतुक करावं लागेल योगी, कारण आकाश यांनी पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर 1 आणि दुसऱ्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर बॅक टू बॅक 4 निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत आणि 4 षटकाच्या सामन्यांमध्ये जर दुसऱ्या षटकामध्येच षटकार येऊन सुद्धा 7 धावा खर्च होतो. आकाश याचे निश्चितच कौतुक करणं गरजेचं आहे आपल्याला या समालोचनाच्या माध्यमातून. योगी हो, नक्कीच अगदी तुझ्या मताशी मी सहमत आहे. जबरदस्त गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाने प्रस्थापित केलेला आहे. परंतु अजूनही 12 चेंडूचा आपण खेळ पाहणार आहोत आणि या 12 चेंडूमध्ये जोपर्यंत शिरता शेख आहे खेळपट्टीवर तोपर्यंत नक्कीच कुठेतरी आशाची किरणं पल्लवित असतील. योग्य ती धावसंख्या नक्कीच उभारण्यामध्ये कदाचित डोळे संघ यश प्राप्त करू शकेल, परंतु शिरतातला शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर मात्र टिकून राहणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज प्रथमेश यंगस्टार आहे आणि या गोलंदाजाने सुद्धा मागील 2 वर्षापासून सचिन जर पाहिलं आपण तर सर्वांनाच प्रभावित केलेला आहे. प्रतिभावान खेळाडू आहे प्रथमेश आणि खास करून माई स्पोर्ट संघ जरी नवीन असला तरी खेळाडू मात्र ज्यांना अनुभव आहे पडका टेनिस क्रिकेटचा अशीच खेळाडू बरेचसे आहेत या संघामध्ये. हो, नक्कीच. परंतु शिरता शेखच्या बॅटमधून निघतो या ठिकाणी धमाका, बिग हिट, मिड विकेटच्या बाहेर निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार.
ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता हा चेंडू किती लांब गेलेला आहे. चेंडू जातोय सरळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने. औदुंबर निवास जो बंगला आहे त्या बंगल्यामध्ये चेंडू लँड होतोय. एकच उंच आणि लांब असा फटका. जोपर्यंत सिरताज शेख खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धोक्याची घंटा माई स्पोर्ट्ससाठी प्रत्येक वेळेस वाजत असेल. तर सिरताज याच्याकडे एक क्षमता आहे आणि या खेळपट्टीवर या मैदानावर अनेक सामने एक हाती फिरवलेला फलंदाज आहे सिरताज शेख. हो निकिता, आणि त्याचं जागता उदाहरण आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र हुक करायचं होतं, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी सिरताजला सुद्धा माघारी परतावा लागतोय. तिसरा झटका स्वराज 11 डोले संघाला. आपण पाहू शकता आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, खरं तर चेंडू स्टिकरवर लागला होता आणि मगच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये झेलबाद होऊन सिरताज शेख तंबूच्या आश्रयाला येत आहेत. आणि पुन्हा मी आवर्जून उल्लेख करेल ज्यांच्या माध्यमातून वारंवार माई स्पोर्ट वाफाले संघाला शुभेच्छा देते, सन्माननीय नितीनजी विशे वाफाले गावचे एक समाजसेवक, आमचे परममित्र. मुंबई महानगरपालिकेत आम्ही एकत्र सेवा देत असतो असे नितीनजी विशे यांच्या माध्यमातून वारंवार शुभेच्छा येतात. तसेच शुभेच्छा येतात महेश बंटा विशे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. सामन्याकडे वळतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह पाहिल्यामध्ये प्रतीक विषय आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान. चार्ज झालाय आता या क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा माई स्पोर्ट वाफाले संघ योगी. हो नक्कीच, आपण जर तिन्ही गोलंदाजाचा विचार केला तर प्रत्येकला सुद्धा एक षटकार आला, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं. त्यानंतर आकाशच्या षटकामध्ये सुद्धा एक षटकार आपण पाहिला. त्यानंतर पुढील 4 चेंडूमध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. प्रथमेशने मात्र सुरुवात केली षटकाराने, परंतु त्यानंतर कमबॅक केलेला आहे. म्हणजे सर्वच गोलंदाजाने दाखवून दिलेलं आहे की हम भी किसी से कम नाही, आमच्याकडे सुद्धा धमक आहे, आम्ही सुद्धा कमबॅक करू शकतो. आणि या ठिकाणी पहा मिस टाइम फटका आहे, चेंडू बराच वेळ हवेत, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी रिले झेल होण्याची शक्यता होती, परंतु झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे सरकते या 2 धावेने. 3 गडी बाद 24. यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट भादाने बी विरुद्ध तलवली स्पोर्ट तलवली. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. काय जबरदस्त या ठिकाणी खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चांगले फटके सुद्धा आपण पाहतोय. त्यानंतर चांगल्या चेंडूंची फेकी सुद्धा गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र कुठेपर्यंत चेंडू ऑन साईडला फुल करायचं होतं, परंतु एलिव्हेशन झालं नाही. कोणत्याही प्रकारचं चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कनेक्शन पाहायला मिळत नाही. आणि अशा रीतीने आता मात्र जुनी या षटकामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की मात्र 50 धावांचा टप्पा इथे मात्र पूर्ण करेल स्वराज 11 डोले संघ. ज्याप्रमाणे त्यांची बॅटिंग ऑर्डर आहे, ज्याप्रमाणे या संघामध्ये आतिश गोडविंदा आहे, सिरताज शेख आहे, साहिल ज्युनियर आहे, परंतु या सर्वच फलंदाजांना इथे मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. ते म्हणजे माई स्पोर्ट वापरले संघाचे गोलंदाजांना. इथे मात्र चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चुकीचा अनुमान तिथे मात्र पाहिला आपल्याला, कारण चेंडूपर्यंत खेळाडू पोहोचलाच नाही. आणि त्याच कारणाने आपण पाहतो की झेल जमिनीवर मात्र या ठिकाणी धरतीला दान होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना स्वराज 11 डोले संघाची 3 गडी बाद 26 धावा. सचिन 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. तुझं काय मत असेल की किती धावा या षटकामध्ये आता मात्र जोडणं गरजेचं आहे, जेणेकरून डोले संघाची गोलंदाज त्या धावा डिफेन्स करू शकतील. आपण पाहिलं असेल 3 षटकांमध्ये खरं तर पूर्णपणे बांधून ठेवले. 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. अजून इथनं 20 धावा जर या सामन्यामध्ये राहायचं असेल स्वराज डोले संघाला तर 20 धावा धावफलकावर अजून जमा करावे लागतील 6 चेंडूमध्ये. कारण आपण पाहिलं असेल डोले संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, मात्र या खेळपट्टीवर मी म्हणालो तो गोलंदाजांसाठी काहीच नाही, फक्त फलंदाजांसाठी मात्र नंदनवन असलेली ही खेळपट्टी आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतो, रडारमध्ये आला तर चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जातो. म्हणजेच एकंदरीत 46 ते 47 धावांचं आव्हान ठेवावं लागेल. 45 धावांहून अधिक धावा धावफलकावर जमा कराव्याच लागतील जर डोले संघाला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. नक्कीच नक्कीच चांगलं मत तू व्यक्त केलेलं आहेस. 20 धावा येणं आता मात्र गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर माऊली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं एक प्रतीक माऊली फोर्ट दाखवलं जातंय. किती कष्ट करावे लागले असतील हे गड किल्ले उभे करण्यासाठी, त्याच गड किल्ले दाखवले जातात. आणि अगदी आमच्या
व्यासपीठाच्या समोर आहे माऊली फोड. इथे मात्र चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरनं येतील आणि अजून एक गडी, अजून एक झटका. फलंदाज अनिल याला माघारी परतावं लागेल. फलंदाजी केली होती, परंतु या ठिकाणी त्याच्याकडे ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र पूर्ण करू शकला नाही. कारण एक मिस टाइम फटका आपण पाहिलं. लॉंग ऑफला खेळाडू सज्ज होते, जवळपास मिड ऑफला येऊन हा झेल कलेक्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. आकाश आज जबरदस्त कामगिरी करतो या महत्वाच्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा मुन्ना. इथे मात्र ऑन साईडला उडवला चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता आहे, परंतु चुकीचा जजमेंट. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेरच्या पलीकडे. वन बाउन्स, पंचांचा इशारा, चौकार. चौकाराने योगी जर पाहिलं असेल तर कुठेतरी नऊ संजीवनी देणारा हा चौकार आहे स्वराज डोले संघासाठी. हो नक्कीच, कारण एक वेळेला असं वाटलं की मात्र झेल कुठेतरी मात्र समाप्त करेल क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूपर्यंत हवं तसं मात्र तो पोहोचू शकला नाही. अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला, परंतु या ठिकाणी पंचांना प्रश्न विचारला गोलंदाजाने हाऊस द्याट आणि लेग बिफोरच्या रूपाने लागणारा हा अजून एक झटका. केतन माघारी पडतोय, फलंदाज बाद. खेळाडू कक्षामध्ये जे पाण्याची बाटली ठेवलेले आहेत त्यावर कुठल्याही खेळाडूने किंवा प्रेक्षकाने बसू नये, कारण बसण्यासाठी कृपया खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. कृपया करून खेळाडू कक्षामध्ये जे पाण्याची बाटली ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यावर कुठल्याही खेळाडूने किंवा प्रेक्षकांनी बसू नये प्लीज. पण सर्वांनाच विनंती आहे की तुम्ही कॉपरेट करा, कारण ही स्पर्धा तुमच्यासाठीच उभी केलेली आहे. सर्वांनी अमोलजी दलवी, भूषणजी दलवी, भगवानजी भुईर आणि अमर क्रीडा मंडळ कासने संघाने, कारण तुमच्यासाठीच हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि तुमच्याकडनं सहकार्य लागेल अशी मी सर्वांनाच विनंती करतोय. तर केतन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो या मैदानाच्या आतमध्ये सलमान. धावसंख्या स्थिर आहे 30 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ आपण या पहिल्या इनिंग्समध्ये पाहणार आहोत, परंतु आलेल्या सलमानच्या बॅटमध्ये खूपच छान फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन सीमेरेषेला भेटतोय, चिडतोय, फाडतोय. 6 धावांसाठी षटकार. सलमान थोडासा उशिरा आला असं म्हणता येईल, कारण सलमान याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि पहिल्या चेंडूवर काय फटका खेळलेत लॉंग ऑनच्या वरनं 6 धावांसाठी. नक्कीच ओरपीच चेंडू होता आणि त्याच कारणाने पाहतो की चांगल्या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता आला होता, परंतु या ठिकाणी चेंडू हवेत, परंतु जेल होण्याची संभावना मात्र तिकडे मात्र पाहायला मिळाली नाही. अगदी वेगाने फलंदाजाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. एक फायटिंग स्कोर आता मात्र निघीच उभा केलेला आहे स्वराज इलेव्हन डोले संघाने, कारण तब्बल 38 धावा धावपळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजूनही एक चेंडू या इनिंग्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकविरा स्पोर्ट भादाने 20 संघाचा कॅप्टन आणि तलवली स्पोर्ट तलवली संघाचा कॅप्टन आशिष. और तो विकेटने यॉर्कर लेन डिलिव्हरी, अतिशय जबरदस्त चेंडूची लेंथ आपण पाहतोय आणि शेवटच्या चेंडूवर मात्र आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळाली. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्वराज इलेव्हन डोले संघाने धावा जोडलेल्या आहेत 39 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि हा सामना जिंकण्यासाठी माई स्पोर्ट वापाले संघाला 40 धावा जोडावा लागतील. त्याच्या 40 धावा कशा होतील तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. तलवली स्पोर्ट तलवली विरुद्ध एकविरा स्पोर्ट भादाणे बी या 2 संघामध्ये, आणि टॉस करतील आमचे सहकारी समालोचक माझे परम मित्र अजय घरत यांना विनंती करतोय. खरं तर हे आमचं कासने गावाबद्दल सांगायचं झालं, ही स्पर्धा जरी क्रिकेटची असली तरी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, या कासने गावाला राष्ट्रपती स्वच्छता पुरस्कार प्राप्त झालेला एक कासने गाव आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलेलं हे गाव आहे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कसने गावामध्ये भिवंडी तालुक्याचा जर विचार केला तर खूप कमी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर ह्या कासने गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे. तसेच गावच्या 2 विद्यार्थिनी रशिया येथे MBBSचं शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठेही कमी नाही आहे कासने गाव. अनेक विद्यार्थ्यांचा जर विचार केला पूर्ण गावामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते, पेवर ब्लॉकचे रस्ते आपल्याला कासने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. थँक्यू सचिन. निश्चितच चांगली माहिती तुम्ही देत आहात. कासने गावाबद्दल चांगली क्रीडा संस्कृती देखील लाभलेली आहे या गावाला. तर आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत. एका बाजूला अमर क्रीडा मंडळ कासने आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 असं हे स्पेशल टॉस कॉईन हमीद शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. शैलेश यांनी कॉल दिलाय. अमर स्पोर्ट्स मात्र आलेला आहे महादेव स्मृती चषक. टॉस तळवली संघाने जिंकलाय. पाहुण्यांचे आभार मी व्यक्त करतोय. खिजर टॉस जीता है, पहले मैच में आपने पहले फील्डिंग की थी, इस मैच में क्या करना चाहेंगे? फील्डिंग ही करेंगे. एक अलग रणनीति के साथ कहीं ना कहीं आपकी टीम खेल रही है, क्या कहना चाहोगे? अच्छा लग रहा है, आज चेजिंग करने मिल रहा है. कभी मिलता नहीं जल्दी चेजिंग करने, आज चेजिंग करने मिला है तो एंजॉय करेंगे. और कहाँ तक रोकने का प्रयास होगा 4 ओवर के खेल में भादानी टीम को? और क्या कहीं ना कहीं आपने ये भी माइंड में रखा है कि भादानी टीम चेज करते हुए पहले 2 मैचेस जीते हैं? नहीं ऐसा कुछ नहीं रखा है, लेकिन कम से कम रोकने की कोशिश करेंगे बस. टीम में कोई चेंजेस? नहीं कोई नहीं. सेम टीम है. थँक्यू सो मच. आपको हार्दिक शुभकामनाएं. शैलेश टॉस गमावलेला आहे, पहिले 2 सामने चेस करताना जिंकलेले आहेत. आता मात्र एक वेगळीच परीक्षा असणार आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे, तर त्यासाठी तुमचा संघ पूर्णपणे तयार आहे का आणि किती स्कोर उभारण्याचा प्रयत्न असेल? संघ तर तयार आहे आणि 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. एकूणच या स्पर्धेबद्दल आणि विशेषतः खेळपट्टीबाबत काय बोलाल? खेळपट्टीबाबत बोलण्याचं झालं तर इथे बॅटिंग चालते. निश्चितच बॅटिंग चालते आणि जास्त स्कोर उभारण्याचा तुमचा देखील प्रयत्न असणार आहे. तुमच्या टीममध्ये काही चेंजेस वगैरे आहेत का? नाही काय नाही. तुमची देखील सेम टीम आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील मी हार्दिक शुभेच्छा देतोय. तर मित्रांनो टॉस संपन्न झालाय. पुढील सामन्याचा बिग मॅच असणार आहे भादाणे विरुद्ध तळवली. तळवली संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. मी ज्याप्रमाणे कासने गावाबद्दल सांगत होतो, ह्याच गावामध्ये 2 विद्यार्थी जे UPSCची परीक्षा, जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, IASची तयारी करतायत, तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून गावात सामाजिक एकता राखली जाते. तसेच मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, आमचे अमर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत, जे देशातील सर्वात मोठ्या वाहतूक व्यवस्था असलेल्या सेंट्रल रेल्वेमध्ये मोटरमॅन म्हणून कार्यरत आहेत. तसेच ह्या गावातील क्रिकेट सामना म्हणून मैदानावर दिसणारे अनेक कासने गावातील तरुण वर्ग आहेत. ते उच्च शिक्षित घेऊन विविध सरकारी कार्यालयामध्ये काम करतात. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये 30हून अधिक लोक कार्यरत आहेत. स्वतः भास्करजी भोईर साहेब ज्यांनी सांगितलं की गर्दीत नको वर्दीत दिसा, त्याची संकल्पना मांडली आणि मोफत पोलीस प्रशिक्षणाचे जे पुस्तकं आणि साहित्य वाटणार आहेत ते भास्करजी भोईर साहेब स्वतः PF ऑफिसर आहेत. काय झेल टिपतायत इथे, अप्रतिम झेल. आतिश बाद होत आहेत. आणि कासने गावाबद्दल सांगताना मी नेहमीच सांगेल की हे कासने गावचे ठाणे RTO येथे RTO ऑफिसर होते आमचे सुरेश दादा दळवी. या जिल्ह्यामध्ये एक मोठं कॉन्ट्रॅक्टर किंवा एक मोठं नाव जिल्हा परिषद ठाणेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. भगवानजी भोईर साहेब माता भगवती इंटरप्राइजेसच्या माध्यमातून कासने गावातच नाही तर विविध पूर्ण तालुकाभर ज्यांच्या माध्यमातून समाजकार्य किंवा विकास कामं केली जातात. तसेच अनेक क्षेत्रामध्ये मग आता मी म्हणालो 2 विद्यार्थिनी ज्या रशिया येथे MBBSचं शिक्षण घेत आहेत, तर शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसिव्ह असलेलं आहे आमचं कासने गाव. आपण आणि या कासने गावामध्ये आपण पाहतात अमर स्पोर्ट कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021. योगी नक्कीच खूपच छान माहिती आज आपल्याला कासने गावाबद्दल मिळालेली आहे. आणि सचिन, तुझं सुद्धा सौभाग्य आहे की तू या गावामध्ये मात्र जन्मलेला आहेस. निश्चितच, कारण या गावाचाच इतिहास जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं म्हणजे प्रकल्पग्रस्त नसतानाही 30हून अधिक लोक मुंबई महानगरपालिकेत काम करतात. खरं अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे योगी. हो नक्कीच, कारण 30 लोक जर या ठिकाणी कार्य करतायत तर ही सुद्धा एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामध्ये अजून एक नाव सांगायचं राहून गेलं की जे आमचे नायब तहसीलदार आहेत सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब, जे मंडळाचे आमचे सदस्य आहेत, 40+ क्रिकेटचे सदस्य आहेत, जे ते सुद्धा वाडा येथे नायब तहसीलदार म्हणून कार्य करत असतात, ज्यांना आम्ही लाडाने भाऊसाहेब म्हणतो. इथे मात्र बॅटची कडा, फलंदाज माघारी.
नक्कीच कासने गावाचा तू इथे उल्लेख करतोय, परंतु वाफले गावाचे खेळाडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडेसे संघर्ष करतायत. लक्ष आपण जर पाहिलं तर 40 धावांचा आहे. प्रति षटकामागे 10ची सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर अतिशय खूपच छान गोलंदाजी साकारतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 गडी इथे मात्र बाद करण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. फलंदाज आहेत मुकेश आणि नवीन आलेला फलंदाज 4थ्या क्रमांकावर करण. पहिल्या पॉवरफुल षटक आणि पॉवरफुल सुरुवात. अजून एक यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. पंचांना प्रश्न विचारला आहे हाऊस दॅट, परंतु नक्कीच या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणता तरी संपर्क झाला होता आणि त्याच कारणाने मात्र ही अपील पंचांनी मात्र फेटाळली. एक चांगला डिसिजन पंच कृष्णा केनी सर यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा सामना धुळे संघाला जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल आणि वापले संघाला सामना जिंकायचा असेल तर बेस्ट अँड बेस्ट खेळ प्रत्येक विषय याला मात्र खेळावा लागेल. परंतु या ठिकाणी अजून एक दंडी गोल, तिसरा झटका माही स्पोर्ट. वापाले संघाला फलंदाज मुकेश मात्र आता माघारी परततोय. पहिल्याच षटकाचा आपण जर खेळले पाहिजे तर पूर्णपणे नाजूक स्थिती आता मात्र माही स्पोर्ट वापरले संघाची पाहायला मिळते. टार्गेट पाहिजे तर एवढं मोठं नाही, परंतु मी म्हटलेलं होतं की फायटिंग स्कोअर इथे मात्र स्वराज 11 डोले संघाने उभा केलेला आहे आणि खरोखरच सुरुवात ज्याप्रमाणे व्हायला हवी होती डोले संघाची त्याच प्रकारे सुरुवात आज आपल्याला या पहिल्याच ओव्हरमध्ये अतिशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत एकच 2 धावा इथे मात्र खर्च केल्या आणि 3 गडी इथे मात्र बाद केले. नवीन फलंदाज प्रथमेश आलेला आहे 5व्या क्रमांकावर. अजूनही प्रत्येकचं मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे. सर्वांची नजरा मात्र या खेळाडूवर असतील. डाब्या इष्टीवर चेंडूची फेकी या ठिकाणी मात्र पीक करायचं होतं, परंतु चेंडू निघून जातो या इष्ट्यांच्या डोक्यावरनं. तर एक सफल षटकाची समाप्ती. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 गडी इथे मात्र बाद केले. तर पुन्हा एकदा समर्थ कक्षामध्ये आमच्या समवेत जोडले जात आहेत अजय घरात. धन्यवाद योगी. तर श्री गणेश वडापाव सेंटर आणि श्री गणेश टी स्टॉल यांना विनंती असेल की आपण चहाची व्यवस्था करायची आहे. अरुणजी दळवी साहेब कृपा करून चहाची व्यवस्था करायची आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण जसं येवले चहा पाहतो त्या येवले चहाला फिक्क करणारं हे चहाची ज्यांची व्यवस्था असते अरुणजी दळवी. आणि थोडी साखर कमी टाकायची आहे कारण डायबिटीजचा त्रास वाढत चाललेला आहे. अरुणजी दळवी प्लीज. धन्यवाद सचिन, धन्यवाद योगी. तो कहीं ना कहीं लड़खड़ाती हुई शुरुआत देखने को मिल रही है माई स्पोर्ट्स वाफाले टीम की, लेकिन हम देख रहे हैं कि उनके जो मुख्य बल्लेबाज है, कैप्टन है प्रतीक, वो अभी तक बल्लेबाजी के लिए नहीं आए हैं. आतिश गोडविंदे की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. कमाल की गेंदबाजी की उन्होंने. ज़्यादातर वो अपने आतिशी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन वो जलवा तो देखने को नहीं मिला. लेकिन गेंदबाजी धारदार की आतिश गोडविंदे ने मात्र 2 रन खर्च किए और 3 विकेट्स पहले ओवर में चटकाए. तो पावर प्ले का खेल आतिश के नाम रहा है, ढोले टीम के नाम रहा है. बचे हुए 3 ओवर्स में 38 रनों की आवश्यकता माही स्पोर्ट्स वाफाले टीम को. नक्कीच माही स्पोर्ट वापरले संघाला मी एवढंच म्हणेन की अभि नाही तो कभी नाही. एक संधी आमच्याकडे धावून आलेली आहे, परंतु संधीचं तुम्हाला नक्कीच सोनं करायचं आहे. 40 धावांचा तुम्हाला नक्कीच पाठलाग करायचा असेल तर इथून मात्र तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे प्रथमतः, आणि त्यानंतर तुम्ही शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळू शकता. दुसऱ्या षटकाला मात्र केतन सुरुवात करतोय आणि पहिलाच चेंडू काय सुरेख इथे मात्र हाताळतोय. डॉट चेंडूने मात्र इथे सुरुवात करतोय आपल्या षटकाला गोलंदाज केतन. केतन का भी कहीं ना कहीं आत्मविश्वास बढ़ा होगा जिस तरह से आतिश गोडविंदे ने शुरुआत की है. 3 विकेट्स पहले ओवर में चटकाए हैं. तो जो दबाव है वो इस समय बल्लेबाजों पर है. मिडिल ऑर्डर के बल्लेबाज क्रीज पर है करण और प्रथमेश. एक भी रन नहीं बना पाए हैं. करण एक पर बैटिंग करते हुए इस बार लॉफ्ट करने का प्रयास किया था. मोटा सिरा लेकर गेंद जा रही है
बैकआउट ऑफ द पॉइंट डीप में इससे पहले कि फील्ड किया जाता 2 रन लेने का अवसर। एक एक रन यहाँ से काफ़ी महत्वपूर्ण हो गया है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 3 विकेटों के नुकसान पर। अवस्था तो दयनीय हो गई है पहले ओवर में, लेकिन क्षमता है वाफाली टीम के बल्लेबाजों में कि वो यहाँ से पलटवार कर सकते हैं। हो नक्कीच, कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहिलं तर प्रतीक आहे, महेंद्र आहे, त्यानंतर मुन्ना सुद्धा चांगली फलंदाजी करू शकते. परंतु या ठिकाणी मी अगोदरच म्हटलं होतं की या ओव्हरमध्ये कुठेतरी या दोन फलंदाजांना एक छोटीशी पार्टनरशिप करणं फार गरजेचं आहे. परंतु केतनने खूपच छान सुरुवात केलेली आहे. पहिला डॉट चेंडू आपण पाहिलं, त्यानंतर फटाफट खेळण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी पहा धावचीच्या स्वरूपात अजून एक धक्का वापाली संघाला. कुठेतरी अनुभवाची कमी दिसून येते अजय आपल्याला या मॅच मध्ये. किसकी करनी और किसकी भरनी। कैच छूटा, बैट्समैन बच गए, लेकिन रन लेने के चक्कर में दूसरे बैट्समैन रन आउट हुए हैं। प्रथमेश लौटते हुए पेवेलियन की राह पर। ये बिल्कुल एक जेन्युइन एज था और बहुत सरल अवसर था, लेकिन उसके बाद देखिए निराश नहीं हुए कैच छूटने के बाद। सिरताज तुरंत उन्होंने रिकवरी की, गेंद को उठाया और थ्रो किया, सीधे स्टंप्स पर दे मारा और ये चौथा विकेट धराशायी होता हुआ माही स्पोर्ट्स वाली टीम का 4 पर 4। संपर्क तो नहीं हुआ था, लेकिन गेंद काफी करीब से चली गई थी बल्ले के किनारे को छोड़ती हुई सीधे विकेट कीपर के हाथों में। दिशाहीन गेंद थी, छेड़खानी करने का प्रयास किया था वहां पर बैट्समैन प्रतीक विशे ने। अतिरिक्त रन मिला है वाली टीम को। स्कोर 5 रन 4 विकेटों के नुकसान पर 40 का लक्ष्य है। प्रतीक एक ऐसे बल्लेबाज है जो अकेले के बलबूते पर भी मैच जिता सकते हैं अपनी टीम को। केतन अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। इस बार लेंथ बॉल उसको आड़े बैट से खेल दिया है डीप मिड विकेट की तरफ। आतिश घोटविंदे वहां पर मौजूद है। 1 रन लेने का अवसर, खाता खुलता हुआ प्रतीक विषय का। कहीं ना कहीं दबाव भी रहेगा प्रतीक के ऊपर, क्योंकि 4 विकेट्स जल्दी गवा दिए हैं और सारा दारोमदार इस समय उनके कंधों पर है। तो ऐसे में यहाँ से यदि वो जल्दी आउट हो जाते हैं तो फिर मैच को जीतना वाफाले टीम के लिए बहुत ही मुश्किल हो सकता है। हो नक्कीच, आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की तुम्हाला नक्की टीम वर्क होणं गरजेचं आहे. तुम्ही एकच खेळाडूवर अवलंबून राहू शकणार नाही, आणि ती स्थिती आता मात्र माही स्पोर्ट वापरत संघाची आपल्याला आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या सुरेख चेंडूची पैकी आपण जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. कोणत्याही प्रकारे मात्र फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला नाही, आणि मात्र या ठिकाणी डॉट चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे अतिशने सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, तशाच प्रकारची सुरुवात मात्र केतनकडे सुद्धा आपण पाहतोय. इसी बीच मिस्टर लक्ष्मण दलवी साहब का शुभ आगमन हुआ है, जो टेबल टेनिस के एक बेहतरीन प्लेयर है और रेलवे के कर्मचारी है। गेंद हवा में, लेकिन फील्डर बहुत दूर है। गेंद जा रही है डीप पॉइंट की तरफ। फील्डर इससे पहले कि फील्ड करते रन नहीं लिया गया है। प्रतीक ने स्पष्ट नकार दिया अपने पार्टनर को और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 6 रन 4 विकेटों के नुकसान पर। तो सम्माननीय लक्ष्मण दलवी साहब का हार्दिक हार्दिक स्वागत स्वर्गीय महादेव और भाऊ साहेब मेमोरियल कप 2021 में। देखिए टेबल टेनिस वो बहुत अच्छा खेलते हैं और उसी के बलबूते पर उनको जॉब भी मिला रेलवेज में। नक्कीच, म्हणजे तुमच्याकडे कोणतीही कला असेल अजय, ती तुम्ही नक्कीच सादर करणं गरजेचं आहे. प्रेक्षकांपर्यंत नक्कीच घेऊन येणं गरजेचं आहे. मग ती कला मोठी असेल किंवा छोटी असेल, आणि कलेला नक्की तेव्हाच वाव मिळेल त्यावेळी तुम्ही ती कला सादर कराल. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी वर्चस्व आज आपल्याला स्वराज 11 डोले संघाचं वापाले संघावर पाहायला मिळतंय. कारण फक्त आणि फक्त धावा पाहायला मिळतात 6, आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 34 धावा इथून जोडायच्या आहेत. म्हणजे मित्र म्हणजे जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आता मात्र प्रतीकला राहणं फार गरजेचं आहे, आणि त्याच कारणाने अजय या शेवटच्या चेंडूवर प्रतीकने धाव घेतली नाही.
हाँ बिल्कुल, अपने इरादे तो उन्होंने स्पष्ट कर दिए हैं कि जो कुछ करना है अब उनको ही करना है, ये उन्होंने मान भी लिया है, ठान भी लिया है, लेकिन क्या वो कर पाएंगे, ये बहुत बड़ा सवाल है। अजय, तुला नाही वाटत की प्रत्येक खूपच लेट आलेला आहे या मॅच मध्ये? कहीं ना कहीं मुझे लगता है कि वो पहले मैच में ऊपर आए थे, जल्दी आउट हुए थे, उस वजह से एक डिफरेंट प्लानिंग की गई, उस प्लानिंग का हिस्सा है ये। तो उस प्लानिंग के तहत खेलती हुई वाफाली टीम, लेकिन कहीं ना कहीं ज़रूर बहुत नीचे आए हैं बैटिंग करने के लिए। और जब जल्दी विकेट्स गिर जाते हैं तो बैट्समैन कितना भी अच्छा क्यों ना हो, उस पर दबाव ज़रूर बनता है। डॉट गेंद के साथ शुरुआत की अपने ओवर की शानू ने। शानू भी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। 11 गेंदों में अब 34 रनों की ज़रूरत है। कहीं ना कहीं गियर्स चेंज करने होंगे जल्द से जल्द प्रतीक विषय को। गाड़ी को सीधे टॉप गियर में मुझे लगता है कि डालना पड़ेगा। नक्कीच नक्कीच हवाई मार्गाने इथे मात्र प्रवास करावा लागेल आणि तो प्रवास इथे मात्र सफल होईल का पाहूया. इथे मात्र खूपच छान फटका पाहायला मिळतो. या डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. प्रत्येक विषयाचा हा पहिला धमाका, बिगिट षटकार. बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड कवर ड्राइव, डीप कवर में खिलाड़ी भी था, लेकिन खिलाड़ी बने दर्शक और दर्शक बने दीवाने। शानदार छक्का। नक्कीच याच फटक्यांसाठी मात्र या खेळाडूला ओळखला जातो या. आणि मात्र नक्कीच कुठेतरी जी धावांची आवश्यकता आहे त्या धावा आता मात्र कदाचित या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील. धावसंख्या डबल फिगर्समध्ये आता मात्र जात असताना तब्बल 12 धावा आकड्यावर पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि विजयासाठी आता मात्र धावांची गरज आहे, ती म्हणजे 28. कहीं ना कहीं ये मैच स्वराज 11 डोले बनाम प्रतीक विषय हो गया है। बहुत रोचक क्रिकेट यहाँ से आगे हमें शायद देखने को मिल सकता है। और जो वाफाली टीम के समर्थक है वो तो यही चाहेंगे कि प्रतीक विषय आखिर तक खेले। हो नक्कीच एक भिंत म्हणून असा उभा आहे डोले संघाच्या या विजयामध्ये प्रत्येक विषय. आणि डोले संघाला सुद्धा ठाऊक आहे की प्रत्येकला जर आपण बात केलं तर मात्र आपल्याला विजयापासून मात्र कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. परंतु प्रत्येक विषयाला इथे मात्र लढावावं लागेल, झुंज द्यावी लागेल. पहा इथे मात्र खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळते. पंचांना प्रश्न विचारलाय औस द्याट, परंतु नक्कीच पंचांनी मात्र ही अपील फेटाळली. तिसऱ्या पंचाची भूमिका उपलब्ध नाही आहे. जे अनफिल्ड पंच आहेत त्यांचाच निर्णय या ग्राह्य पकडला जाईल. सर्व संघाच्या खेळाडूंनी आणि कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. डॉट चेंडू आलाय, एक चांगली बाब आहे डोले संघासाठी. बहुत सटीक यॉर्कर थी है और शायद मुझे लगता है कि थोड़ा सा जो इम्पैक्ट था वो कहीं ना कहीं ऑफ स्टंप के बाहर था। शायद उसको मद्देनजर रखते हुए अंपायर ने ये निर्णय दिया है। लेकिन अब 9 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है। अच्छी वापसी की है सिक्सर लगने के बाद। शानू ने जिस गेंद पर छक्का लगा था वो गेंद थोड़ी दिशाहीन थी, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी, जगह दे बैठे थे और उसका फ़ायदा उठाया था बैट्समैन ने। लेकिन उसके बाद एक शानदार यॉर्कर, नज़दीकी फील्डर भी रखा गया है, उसका भी कहीं ना कहीं असर है। इस बार देखिए ऊपरी किनारा और रन्स मिलेंगे इसमें। गेंद काफ़ी फाइन ट्रैवल हो रही है डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। दरम्यान या ठिकाणी टायगर शॉपचे प्रोप्रायटर मिस्टर त्रिशूल ठाकरे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्रिशूल ठाकरेने यावर्षी नक्कीच एक नवीन आयुष्यामध्ये सुद्धा पाऊल टाकलेलं आहे. त्यासाठी सुद्धा त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आपण पडगा टेनिस क्रिकेटच्या वतीने. बिल्कुल शादी के बंधन में बंध गए हैं तो उनकी सेकंड इनिंग भी शुरू हो गई है, उसके लिए बहुत बहुत बधाई हो त्रिशूल ठाकरे अर्थात टाइगर। बाउंड्री आई है, उछाल लेती हुई गेंद थी, ऊपर लगी बल्ले के और काफ़ी तेज़ गति से चली गई थी गेंद फाइन थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। रन्स आने ज़रूरी और रन्स कहीं ना कहीं आते हुए प्रतीक के बल्ले से एक सिक्सर और एक चौका लगा चुके हैं। टीम का स्कोर 16 रन, बची हुई 8 गेंदों में 24 रनों की ज़रूरत। दरम्यान तलवलीची जुनी तलवार अफसर रईस यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी फुलटॉस चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. एक धाव पलून पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या. अजय कदाचित टर्निंग पॉइंट सुद्धा होऊ शकेल हा भीमर चेंडू. 2+1 एकूण 3 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या. धावसंख्या आता मात्र थोडासा वेग पुढे पकडताना पुढे सरकते. तब्बल 19 धावा विजयासाठी अजूनही या ठिकाणी पाहिलं तर 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. हाँ बिल्कुल, टर्निंग पॉइंट एक एक गेंद भी साबित हो जाती है कई बार क्रिकेट के खेल में। बीमर गेंद और उस पर 2 रन भी बने हैं, यानी कि कुल मिलाकर 3 रनों का तोहफा मिला है। 8 गेंदें और 21 रनों की दरकार है
माई स्पोर्ट्स वाली टीम को ये मैच जीतने के लिए। देखिए बैट्समैन पर भी दबाव है, जो नज़दीकी फील्डर रखा गया है उसका, और कहीं ना कहीं गेंदबाज भी दबाव महसूस कर रहे हैं, तो दबाव को जो झेलेगा वही मैच जीतेगा। टॉस इस बार ऑन साइड में स्विंग कर दिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। मात्र आपण आज म्हणू शकतोय की जो संघ बाग फुटला होता तो संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे, कारण धावांची संख्या जर पाहिली आपण तर 25 धावा धापलकावर म्हणजे येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 15 धावींची गरज आहे। प्रतीक जैसे बल्लेबाज के लिए ये समीकरण आसान ही लगता होगा। 7 गेंदों में 15 रन चाहिए, क्योंकि वो लंबे हिट्स लगाने में विश्वास रखते हैं। 2 बड़े हिट्स आते हैं तो शायद 3-4 गेंदों के भीतर भी वो मैच समाप्त कर सकते हैं, लेकिन गेंदबाज भी अच्छे गेंदबाज है, ज़रूर कुछ गलतियां हो रही है, वापसी करनी होगी यहाँ पर शानू को। उनकी अंतिम गेंद बची है, इसके बाद एक और ओवर का खेल बचा हुआ है। 7 गेंदें और 15 रनों की ज़रूरत माही स्पोर्ट्स वाली टीम को यह मैच जीतने के लिए। नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत जर प्रत्येक विषय खेळपट्टीवर राहिले तर मात्र विजयापासून माही स्पोर्ट्स वापरली संघाला मात्र कोणीही वंचित ठेवू शकणार नाही, कारण आतापर्यंत प्रत्येकच्या पाठमध्ये 2 षटकार पाहिले आपण, एक चौकार पाहिला, तब्बल 5 चेंडूंना सामोरं गेला, 19 धावा त्याच्या पाठमध्ये आपण पाहतोय। वेलकमिंग या खेळ सुरू ठेवा। षटकातील अंतिम चेंडू, शानू पुन्हा एकदा मार्गस्थ होईल अर्ध विकेटने। पुलटा चेंडू आहे, ऑन ड्राइव पाहायला मिळतो या, आणि खरोखरच खिजर रईश यांनी सुद्धा या ठिकाणी भविष्यवाणी केली होती की शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव प्रत्येक विषय पूर्ण करेल आणि शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक प्रत्येककडे असेल, तर म्हणजे पहा तुम्ही अशा छोट्या मोठ्या भविष्यवाणी करू शकता, परंतु कोणता संघ जिंकेल किंवा कोणता संघ पराभूत होईल ही भविष्यवाणी मात्र करू शकणार नाही। 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे, एकूण धावसंख्या 26 आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी माही स्पोर्ट्स वापरली संघाला 14 धावींची गरज। देखिए आखिरी गेंद पर सिंगल लेना लाजमी भी हो गया था, क्योंकि प्रतीक एकमात्र ऐसे बल्लेबाज है जो यहाँ से मैच जिता सकते हैं कहीं ना कहीं। हालांकि अन्य बैट्समैन भी अच्छे हैं, लेकिन कहीं ना कहीं स्ट्रगल उन्होंने ज़्यादा किया है। इस समय करण उनका साथ दे रहे हैं, तो प्रतीक को लगता है कि वो बेहतर बैट्समैन है स्ट्राइक पर रहने के लिए। अंतिम गेंद थी ओवर की, उन्होंने सिंगल लिया है, सेंसिबल बैटिंग कही जा सकती है। 26 रन बने हैं 4 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में वाफाली टीम को चाहिए 14 रन। फील्ड तुरंत सजाना है प्लीज़ स्वराज 11 डोले टीम के कैप्टन। आज का कुल मिलाकर ये 7वां मैच है, दूसरे राउंड का दूसरा मुकाबला। इसके बाद तीसरे राउंड का मुकाबला हमें देखने को मिलेगा तलवली स्पोर्ट्स तलवली और आई एकवीरा भादानी बी के बीच में। तर लक्षात घ्या आयोजकांच्या वतीने असं सूचना आहे की तुम्हाला जर ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्ही 2 षटकाच्या समाप्तीनंतर घेऊ शकता, त्यानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेकची संधी दिली जाणार नाही। तर मॅच खूप रंगतदार स्थितीमध्ये आहे, 7 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावा जोडायच्या आहेत। प्रत्येक विषय खेळपट्टीवर आहे, हे प्लस पॉइंट आहे बापले संघासाठी, आणि जर डोले संघाला सामना जिंकायचा असेल तर जो अडथळा दूर करावा लागेल। आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ, प्रतीक को जल्द से जल्द आउट करना होगा, नहीं तो वो कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि मैच को डोले टीम के काफ़ी दूर लेकर जा रहे हैं डोले टीम से। आखिरी ओवर साहिल करेंगे और ये बहुत ही ज़बरदस्त बैटल होने वाला है। साहिल में एक बेहतरीन खिलाड़ी है, अच्छे ऑलराउंडर है, प्रतीक भी ज़बरदस्त ऑलराउंडर है। 2 हरफन मौला खिलाड़ियों के बीच की ये जंग है। नक्कीच बेस्ट अँड बेस्ट साहिल विरुद्ध प्रतीक असा हा खेळ आपल्याला नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळणार आहे। राट्या मधून विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करेल। पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही। जणू काही या ड्रायव्हिंग सीटवर मात्र कुठेतरी पायलट बसला नसावा, त्याचवेळी मात्र हेलिकॉप्टर तो उडू शकला नहीं। क्या वाकई में हेलीकॉप्टर उड़ाने की आवश्यकता थी इस गेंद पर? मुझे कहीं ना कहीं लगता है कि वो एक नॉर्मल ड्राइव भी लगा सकते थे थ्रू दी ऑफ साइड, बड़े बड़े गैप से ऑफ साइड में डीप बैकवर्ड पॉइंट है, एक डीप कवर है, एक लॉन्ग ऑफ है, शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग ऑन साइड में 4 खिलाड़ी बाउंड्री पर। बढ़िया गेंद, बहुत ही सटीक यॉर्कर, इस बार आउट। अंपायर की उंगली ऊपर, विकेट का पतन होता हुआ। तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली, आणि आता मात्र कुठेतरी प्रत्येक बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी एक नवीन संजीवनी निर्माण झाली असेल। आपण रिप्ले मध्ये नक्कीच पाहू शकता। बहुत खतरनाक गेंद थी ये, हवा में हल्की सी स्विंग, ब्लॉक होल में टो क्रशर
जिसे कहा जाता है। साहिल पूरी तरह से फिट भी नहीं है, लेकिन फिर भी खेल रहे हैं अपनी टीम के लिए और क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं अंडर प्रेशर। 4 गेंदें बची है, 14 रनों की जरूरत वाफाली टीम को। नवीन फलंदाज महेंद्र विशे उर्फ गोट्या, पाहूया कशा प्रकारची मात्र फलंदाजी इथे मात्र साकारतोय। 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धाबींची गरज, असं वाटलं होतं की मात्र माही स्पोर्ट वापरली संघ या सामन्यामध्ये नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत दबदबा निर्माण करेल, परंतु काय जबरदस्त विकेट टेकिंग चेंडूची लेंथ इथे मात्र पाहिली साहिल ज्युनियरच्या माध्यमातून। इथे मात्र स्लॉग करायचा होता आणि या ठिकाणी दंडी झाली गोल। बॅक टू बॅक दुसरा झटका, महेंद्र बॅक टू द डगआउट। महेंद्र लौटे हैं पेविलियन में। 2 गेंदों पर लगातार 2 करारे झटके लगे हैं इस आखिरी ओवर में माही स्पोर्ट्स वाफाले टीम को, और गेंदबाज हैट्रिक पर आ गए हैं साहिल शेख। कमाल की गेंदबाजी करते हुए 3 गेंदें की है, कोई भी रन खर्च नहीं किया है और अब 3 गेंदों में 14 रनों की जरूरत। नक्कीच आता मात्र डू और डाय स्थिती माही स्पोर्ट वापरले संघाची पाहायला मिळते। हिट आउट नाहीतर गेट आउट, कारण नॉकआउट स्पर्धा आहे। तुम्हाला नक्कीच सामना जिंकायचा असेल तर तिन्ही चेंडूंचं मात्र दर्शन तुम्हाला घडवावं लागेल सीमेरेषेचं, आणि हा कारनामा मात्र करतोय का पाहूया फलंदाज आशिष। काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत साहिलच्या माध्यमातून पाहतो। विकेट हॅट्रिकवर असणार आहे, कारण यापूर्वी आपण जर पाहतो बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स प्राप्त केले गोलंदाज साहिलने, आणि आता मात्र सामना करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज आशिष। इथे मात्र सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह चेंडू मात्र काटपीट स्थानी मात्र निघून जातोय। एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकेल, पंचाचा 1 शॉटचा इशारा, फलंदाज बाद। म्हणजे या चेंडूवर एकही धाव नाही, विनाशकाली विपरीत बुद्धी का म्हटली जाते। BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला, BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला। भंडारी शर्ट पडके बिगर वाला। इस समय हार के कगार पर माही स्पोर्ट्स वाफाले टीम। प्रतीक ने अच्छी बैटिंग जरूर की, लेकिन अन्य बल्लेबाजों का उनको साथ नहीं मिला। कोई भी बल्लेबाज, जो अन्य बल्लेबाज हमने देखे, आत्मविश्वास के साथ नहीं खेल पाए। दूसरे रन का चक्कर था, वहाँ पर 2 रन जरूरी हो गए थे इस गेंद पर चुनौती बरकरार रखने के लिए, लेकिन 1 रन भी पूरा नहीं कर पाए थे बल्लेबाज। 2 गेंदों में अब 14 रन चाहिए। फिर से गेंद को ड्राइव कर दिया है, इस बार गेंद जा रही है काउ कॉर्नर की तरफ, फील्डर मौजूद है वहाँ पर। सिंगल इस बार जरूर मिलेगा, लेकिन उससे कुछ बात बनने वाली नहीं है, तो केवल औपचारिकताएं शेष है। अंतिम गेंद और जीतने के लिए 13 रनों की जरूरत माही स्पोर्ट्स को। लगभग औपचारिकताशी ते मात्र शिल्लक आहे असंच आपण म्हणू शकतो। या विजयाचा सुगंध आता मात्र डोळे संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत दरवळतोय। एक क्षण असं वाटलं होतं की मात्र वापरले संघ मात्र या धावांचा पाठलाग करेल, परंतु या ठिकाणी या सामन्यावर विजयश्री प्राप्त करतोय स्वराज 11 ढोले संघ। अनेक अनेक अभिनंदन मगर सर, ढोले संघाचं नक्कीच मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे कमबॅक केलं, जबरदस्त संघर्ष। इथे मात्र पूर्वी खेळ पाहायला मिळाला, हार्ड लक माई स्पोर्ट वापाली संघ। विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारले संघाचं कौतुक, कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग झाला। तुम्ही हारला नसता तर मात्र ढोले संघ विजय झाला नसता, आणि या सामन्यातील आपण सामनावरचा पुरस्कार देत आहोत, ज्याने खरोखरच पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली। आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये 3 गडी बाद केले आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, आणि तोच ठरतोय या सामन्यातील हिरो। आतिश गोडविंदे इज द मॅन ऑफ द मॅच। दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे जिल्हा परिषद शाळा कासनेचे अध्यक्ष सन्माननीय संतोजी तुकाराम हालके यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी एअर कूलर लाभलेले आहे, त्यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, आणि आपल्या स्क्रीनवर ते आपण एअर कूलर पाहू शकता। चांगलं योगदान आहे सन्मानित संतोषजी हलके साहेबांचं, तुमचं मी मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय, आणि आतिशला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी। फलंदाजीमध्ये हवं तसं योगदान देऊ शकला नाही, 1 षटकार नक्की त्याच्या बॅटमध्ये पाहिला, परंतु काय गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स जबरदस्त आपण पाहिला, आणि तिथूनच मात्र वापाळी संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला होता। तर सन्माननीय संतोषजी हलके साहेबांना विनंती आहे की तुमच्या शुभ हस्ते आपण हे सामन्यावरचा पुरस्कार आपण या ठिकाणी परिधान करायचा आहे। मेडल आहे, प्रथमतः आपण मेडल या ठिकाणी मात्र
खिलाडूस परिधान करायचा आहे. संतोष परंतु संतोष हालके काही कारणास्तव इथे मात्र उपस्थित नाही, तर मी सन्माननीय लक्ष्मणजी दलवी